तर आत्ता जवळजवळ लाटीचा झाड आहे तो खडसून झाला आहे, शेडे बांधून झाले, लाट तोडणीला आता सुरुवात झाली. तर संपूर्ण परशुराम गाव आता लाट तोडणीसाठी इकडे खाली आला आहे. धामणदेवी येथे, तर ही धामणदेवी देऊळवाडी इथे लाट आहे. आता सुरू तर मंडळी आता बुंदा मारून झाला आहे आणि आता थोड्या वेळातच लाट खाली येणार आहे. एकूण वरती 4 शेडे बांधलेले आहे, 2 पुढे ओढायला, 2 मागे ओढायला. सपोर्टसाठी खाली एक शेडा बांधलेला आहे. तर मंडळी आता बुंदा जवळजवळ मारून झाला आहे आणि आता थोड्या वेळातच लाट आपली तुटणार आहे. सर्व शेडेवाले शेड्यावरती आलेत शेडा पकडायला. लाट एकदम अलगद खाली येणार. शेड्यावरती अख्खा गाव आहे, त्यामुळे लाट एकदम अलगद खाली टाकणार. आणि आता आपण थोड्या वेळातच बघणार आहोत लाट तोडणीचा कार्यक्रम. नको आहे का तुला? तर मंडळी आता शेडात ओढून झालाय आणि आता थोड्या वेळातच आपली लाट ही खाली येणार आहे. तर मंडळी आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचू द्या की माझे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटत आहेत. आणि आपण हा बघतोय त्रैवार्षिक सभा उत्सव परशुराम श्रीदेव धावजी जानाई जाखमाता. आजपासून सुरू झालेला हा त्रैवार्षिक सभा उत्सव आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही लाट तोडणीपासून होते. आणि आता लाट तोडणीचा कार्यक्रम हा सुरू आहे आणि आता थोड्या वेळातच लाट पडणार आहे. आणि आपण लाट तोडणीपासून ते लाट मंदिरामध्ये जाईपर्यंत संपूर्ण व्हिडिओ आपण बघणार आहोत. तसंच उद्या लाट चढवणीपासून ते रात्री तमाशापर्यंत रात्री 10 वाजता श्री आई झोलाई पालखीचं आगमन होणार आहे. आणि त्यानंतर वालोप गावची सुकाई झोलाई कालकाई आईचं आगमन परशुराम येथे होणार आहे. कारण परशुराम येथे धामणदेवी गावच्या कालकाई आईचं आगमन झाल्याच्या नंतर ही परशुराम गावातली धावजी चूल पेटवली जाते आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होतो. तर आपण हे सर्व दोन्ही पालख्यांचा आगमन सोहळा तमाशा हे आपण सर्व हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तिसऱ्या दिवशी ही मोड जत्रा असेल. मोड जत्रे दिवशी सकाळी लाट फिरवली जाईल, त्यानंतर दुपारी गावातील मानकरी हे लाटेवरती फिरवले. हॅलो, ते पहा आता लाटेचं तासकाम चालू झालेलं आहे. फक्त मिस्त्री लोकांनीच त्या ठिकाणी थांबायचे, बाकीच्यांनी नुसतं बघणाऱ्या मंडळी जरा बाजूला व्हायचंय. चला बाकीच्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा. मिस्त्री लोकांचं काम. मंडळी आता पूजा करून झाले बुंद्याची हत्यारांची आणि आता तासकाम करायला सुरुवात होईल. हो
हॅलो मंदिराकडे जायचं आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला 2चं टायमिंग. तर मंडळी आता लाट सोडून झाले, अजून थोडं सोडण्याचं काम चालूच आहे. आता यानंतर ही लाट अशीच खांद्यावरून उचलून पुढे सीमेपर्यंत नेण्यात येणार आहे आणि त्याच्या पुढे नंतर मग लवंगाड म्हणजे आपण काढलेले मगाशी बघितलं गदेला बांधण्यात येतील. आणि सकाळी लवकर उठायचा ग, मालकाच्या घरी जायचा ग, देवाला निवद करायचा ग, सर्व मिळून आपण वाढायचा ग. देव बसायला देवाला चंदनी पाठ, देव बसायला देवाला चंदनी पाठ. आमच्या दावजी देवाला सारुंगारी दिले लाट, आमच्या दावजी देवाला कालकानी दिले लाट. आपल्या गावची ग्रामदेवता श्री देवदाजी आणि जानाई जातमाता यांच्या कृपा आशीर्वादाने आज मला एक गाणं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आधी तुम्हा सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि गाण्याला सुरुवात करतो. दावजी बावाला, 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 दावजी बावाला. लाठीचं यथोचित पूजन त्यानंतर मान्यवरांचं. तर मंडळी आता वरच्या तोंडातून लाट खाली नेत आहे. पूजेसाठी खालच्या तोंडात आता लाट ठेवली जाते आणि नंतर मग तिथून लाट मधलेवाडीपर्यंत खांद्यावरून नेण्यात येईल. आता बाकीच्या पूजा इथेच होतील. तिथून खांद्यावरूनच लाट मधलेवाडीपर्यंत नेण्यात येणार आहे. तर मंडळी आता लाट तासून झालेली आहे आणि आता थोड्या वेळातच लाटीचं आगमन होणार आहे. धामणदेवी येथून परशुरामपर्यंत लाटीचं आगमन होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाया पडलो म्हणून पाया पडून घ्या. हॅलो पेडेगावचे माधव उमासरे यांना विनंती आहे की त्यांनी माईक जो संपर्क साधायचा आहे. माधव उमासरे.
रेडे परशुराम गावचे माधव मंत्री यांना विनंती की त्यांनी माईकचा संपर्क साधायचा आहे. देवी सुकाई झोलाई कालकाई या देवीच्या आशीर्वादाने आजचा हा श्रीदेव धावजी देवस्थान रविवारची यात्रा सोहळा खरोखर एक मला वाटतं नाही म्हणणार तरी आमची पिढी तर नाहीच, 2-3 पिढ्यामध्ये तरी धामदेवीचा लाट परशुराम देवस्थान किंवा अन्य कुठल्या देवस्थानासाठी गेली असेल असं आम्हाला वाटत नाही, ते झालेलं नाही तसं. या खालच्या एरियातून हा पहिल्यांदा योग त्या मालकांच्या माध्यमातून इथून घडून आला आहे आणि तो योग आम्ही आमच्या गावच्या माध्यमातून घडून आणला आहे. हा दोन्ही देवांच्या माध्यमातून येतो की दोन्ही देवांनी पण तळे लावून त्यांचं त्या गोष्टीसाठी समर्थन आपण त्यांच्या माध्यमातून घेतलं होतं. आणि जी काय आपली पारंपरिक जी गोष्ट आहे ती देवाच्या फलनेच आपण करत होतो. एक तो ठिकाणी सत्कारचा समारोह आपण इथे संपन्न करतोय. मी धावजी देवस्थान सर्वमान्य गजाननराव भोसले यांना विनंती करतो की त्या निवासस्थानावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर या मंडळाचे त्यांचे सेक्रेटरी सुधीर भोसले यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. खजिनदार लकाजी काजवे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती याचबरोबर ग्रामदेवता समितीचे अध्यक्ष सामान्य आनंदजी उबड यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सेक्रेटरी राजेंद्र बादशील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कार्याध्यक्ष सुहाजी बहुतेले यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मुंबई मंडळाचे सन्माननीय शिवाजी बादशील नारायण कोकणात यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. माजी अध्यक्ष रमेशजी बहुतेले यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. उपाध्यक्ष सुरेश बहुतेले यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून जे लाट प्राप्त झाले ते लाटेचे मालक सन्माननीय गणपतदादा साळुंके यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. उपाध्यक्ष गोपीनाथ लेपाळ यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पांडुरंग येसरे यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपले मान्यवर भरपूर आहेत, वेळेअभावी आपण थोडक्यामध्ये सत्काराचा कार्यक्रम अपेक्षा घेणार आहोत. ज्या ज्या मान्यवरांना तिथे आम्ही आमंत्रित करतो त्यांनी इथे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पेडेगावचे सरपंच इथे उपस्थित असतील त्यांनाही विनंती करतो की इथे व्यासपीठावरती यायचं आहे. परशुराम गावचे सरपंच इथे उपस्थित असतील त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. पेडेगावच्या सरपंच मारुती शिंदे उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. परशुरामगावचे सरपंच दोघे मॅडम इथे उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. दळवी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. उपाध्यक्ष रमेश फळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. गावातील ग्रामस्थ आणि वाडीतील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पूजन झाल्यानंतर आम्ही एक छोटासा विषय त्यांच्याकडे मांडला होता की इतक्या वर्षामध्ये आम्हाला तो योग प्राप्त झाला ना. कुठून सोनगाव साहित्य किंवा नवीन साहित्य जेव्हा आम्ही लाडी घेऊन आलो तेव्हा तोच सन्मान आपण पेढे ग्रामस्थ आमचा करत होतात. आणि हा योग आम्हाला घडून यावा ही कदाचित दोन्ही देवतांची जो काय नातं आहे, भाऊ बहिणीचं जे काय नातं आहे, या माध्यमातून आपल्या ते एक मंडळी आता लाटेचं आगमन होत आहे. मंडळी आता लाट उचलली जाते आणि इथून खांद्यावरून नेण्यात येणार आहे.
आता लवंगाडा बांधायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक वाडीवरती हे ठरलेलं आहे. आता हा दुर्गेवाडीचा हे आहे. शेंड्याकडून 2 नंबरला दुर्गेवाडी आहे, पाठीमागे पायरवाडी आहे, इकडे ते मालेवाडी, गरवेवाडी, कुंभारवाडी. प्रत्येक वाडीवरती हा भाग दिलेला आहे लाटेचा. आता लाट देऊलवाडी येथून मधलेवाडीच्या इथे आलेली आहे आणि आता प्रत्येक वाडीवारी लवंगाडा बांधून झालेली आहे आणि थोड्या वेळातच मधलेवाडी येथून लाटीचा प्रस्थान होणार आहे परशुरामच्या दिशेने. तुम्ही पाहू शकता काय माहोल आहे, काय गर्दी आहे. आणि परशुरामकरांच्या अंगात आनंदाचा जोश आहे हे तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकता, बघू शकता. तुम्हाला वाटत आता लाट उचलली गेली पण नाही, अजून बांधणी चालू आहे.
खांबा चोपडेवाडी इकडे असणार आहे। हे बघा लाट येते, आपली लाट येते। लाट आली आहे मित्रांनो आपली। मित्रांनो तुम्ही बघू शकता ही संपूर्ण घाटात आपली पब्लिक आहे। टर्निंग पासून जी समोर दिसते ती आपली लाट आहे। पूर्ण पब्लिक आपली लाट घेऊन घाट चढत आहे। तर मित्रांनो आता एवढ्या प्रतीक्षेनंतर थोड्याच वेळात आपल्या परशुराम नाक्यावर म्हणजे आपल्या स्टॉपवर आपल्या लाटेचं आगमन होणार आहे। निशाण आले मित्रांनो, आता लाट आली। हे बघा आपली लाट आता तण मारेल आणि परशुराम नाक्यावरून थेट देवळाच्या दिशेने आपली लाट मार्गस्थ होईल। पब्लिक बघा मित्रांनो पूर्ण घाट कॅप्चर केलंय। ही आपली लाट खाली मित्रांनो ही आहे आपली लाट।
आपली लाट निघाली आहे मंदिराच्या दिशेने. आपल्या शाखेवर येऊन लाट थांबली होती. इथे सर्व गावकऱ्यांनी लाटेवर पाणी ओतलं आहे आणि आता लाट निघेल. लाट निघाली आपली देवळाच्या दिशेने. तर मित्रांनो, हे आहे आपलं श्री धावजी जानाई जाकमाता मंदिर. आता थोड्याच वेळात आपली लाट इकडे येईल आणि लाट नाचवत नाचवत लाटेच्या ठिकाणी ठेवतील.